ही बस आहे ना, ही आता चालली जव्हारला। ही बस जव्हारची होती, ही बस झालेली खराब। ही 2 तासापासून इथे थांबलेली ही बस, आणि ही बसची अवस्था बघा काय आहे। पहिली तर आपली गव्हर्नमेंट सांगते की आम्ही हाफ तिकीट घेतो, आणि हाफ तिकीट आणि हाफ तिकीटची अवस्था बघा काय आहे ती। जरा पण ही यांना पद्धत नाही कशी काय बस चालवायची गव्हर्नमेंटला आपली। आताच तुम्ही बघितलेलं आहे का जी बस आहे, आपण मोनर मस्तान नाका ह्या रोडवर उभे आहोत। समोर वजन काटा आहे आणि ह्या ठिकाणी अर्धा ते पाऊण तासाच्या वर झालेला आहे। परिवहन महामंडळाची बस ही बंद पडलेली आहे। एकंदरीत पालघर विक्रमगड जव्हार एवढ्या लांब पल्ल्याची बस आहे, आणि समोरच ह्या बसला पाटी सुद्धा नाहीये, नंबर प्लेट सुद्धा नाहीये। ही एक मोठी शोकांतिका आहे। बघायला गेलं तर महाराष्ट्राची परिवहन महामंडळाची जी बस आहे तिला आपण जीवनवाहिनी मानतो। खरंच जीवनवाहिनी आहे का असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे। कारण आपण आत्ताच बघितलं काही अगोदर ह्या ठिकाणी अनेक लोक प्रवासी होते, ते थांबलेले होते। ते प्रवासी जव्हारला त्यांना जायचं होतं, पालघरवरून बस निघाली होती आणि भर रस्त्यामध्ये बंद पडलेली। ही बस बंद पडणे काही नवीनच नाहीये। आपल्यासोबत मोनरचे ग्रामस्थ आहेत, त्यांनाच विचारूया ह्या बसच्या संदर्भामध्ये, कारण ही घटना पहिलीच नाहीये। काय बोलला, नाव काय तुमचं? माझं नाव तौफिक गाची आहे, मी एक समाजसेवक आहे। ही जी बस आहे, तुम्ही जो बसची अवस्था बघितलेली आहे, आणि बसची पूर्ण अवस्था बेकार आहे। आणि ही बस अशी कित्येक बस आहेत, आणि मला तर वाटत नाही याचे पेपर पण क्लिअर असतील। माझा तर डायरेक्ट सवाल आहे की याचे पेपर पण क्लिअर असतील, कारण की आता माझ्याकडे हे ॲप नाही मिळत। या ॲप असतील ना तर याचे पेपर पण क्लिअर नाही। तुम्ही याचे ॲपमुळे ना हे पेपर पण चेक करा, तर ते पेपर पण क्लिअर नसतील। दुसरी गोष्ट, याचा काहीतरी तुटलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट आता आपण पूर्ण याचे हे चेक करू तर त्याची अवस्थाच नाही मिळत चालायसारखी। हे लोक असे चालवतात बस। एक ठिकाण सांगतं गव्हर्नमेंट का आम्ही यांचे लेडीजला आपण हाफ तिकीट केलेली आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी पाऊण तास अशी बस थांबते। तर यांना किती त्रास झाला, पाऊण तास बस थांबली। आता त्यांना जव्हारला जायचं होतं तर पाऊण तास बस थांबली। आता पाऊण तास बस थांबली, आता दुसरी बस आली, त्याच्या शिफ्टिंग केली त्या लोकांना, तर असं प्रॉब्लेम होतो। सरकार म्हणतंय वेगवेगळ्या योजना आणतात, चाललेली आहे बघा तुम्ही। आता कुठे चालली, कशी चालली त्यांनाच माहिती, फिरवायला चाललेली आहे असं सांगतात तसं। एकंदरीत तुम्ही आल्यानंतर तुम्ही कोणाला विचारणा केली का काय झालेलं आहे त्या संदर्भात? हा, त्याने सांगितलं खोबला तुटलं, खोबला काहीतरी खोबला जसं आहे, तो बोलतो खोबला तुटलेला आहे। तसंच बघायला गेलं एवढी मोठी ही बस आहे, ही जव्हारला चाललेली होती एवढ्या लांब पल्ल्यामध्ये। मग जेव्हा डेपो मधून बस सुटते तेव्हा हे लोक नीट चेक करत नाही का? मला तर वाटलं ते चेकच नाही करत। ते जेवढे मोठे जे जुने अधिकारी आणि जेवढे पण ते अधिकारी आहेत ना, ते लोक फक्त ते मोठा पगार घेतात, आणि ते लोक तिथे चेक वगैरे करतच नाही। तिथे आता पालघरला ते 18 किलोमीटरच्या याच्यात प्रवासून इथे आली गाडी, आणि इथे फेल झाली ती। म्हणजे त्या लोकांनी काय चेक केलं? गाडी काही चेक नाही केलं ना। चेक केली असती तर इथे फेल झाली नसती गाडी ती। अजून पण टायरच्या तिथे एक्सेलमधून पण ऑइल निघते, म्हणजे त्यांनी काय चेक केली गाडी? आणि ते घाटामध्ये त्यांना न्यायची गाडी। ही पहिलीच घटना नाही। आपण तुम्ही तर बघत असतात, तुम्ही मोनरचे ग्रामस्थ आहेत। मोनरला येत असताना तुम्ही पुढे जात असताना तुम्हाला रस्त्यामध्ये कधी मध्येच बंद असते, म्हणजे हे आजचं प्रकरण नाहीये। हो, कित्येक चालूच आहेत प्रकरण, हे असेच प्रकरण चालू आहेत। हे कोण लक्ष द्यायला बघत नाही। हे सगळे ट्रान्सफर केले या बसमधले, ट्रान्सफर केलेले आहेत, बरोबर ना? हे बघा, ही बस आहे, या बसमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत। कमीत कमी पाऊण तास झाले ते थांबलेले होते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।